Hi student, today we will discuss the next chapter of second paper, that is indefinite integration. That is the third number chapter. In this chapter we study about integration. In last lecture we discussed the derivative. Okay, now first of all, definition of integration. Definition is, if derivative of g of x is equal to f of x, ddx means derivative of f of x is equal to g of x, then the function f of x is called integral of g of x with respect to x, and we write as integration g of x is equal to f of x plus c, where c is an arbitrary constant or constant of integration. ठीक आहे, म्हणजे जर f of x चा डेरिव्हेटिव्ह g of x असेल, देन f of x इज कॉल्ड इंटिग्रल ऑफ g of x. म्हणजे f of x चा डेरिव्हेटिव्ह जर g of x असेल तर g of x इज अ इंटिग्रेशन ऑफ g of चे इंटिग्रेशन काय असेल, f of x प्लस c इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे, दॅट इज द इंटिग्रेशन symbol of integration, that is integration g of x is equal to f of x plus c, and c is called constant of integration. ठीक आहे, मग आता कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन काय घेतात, समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ तुम्हाला काढायचा असेल एक्स स्क्वेअर प्लस टू. एक्स स्क्वेअर प्लस टूचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 2चा डेरिव्हेटिव्ह 0, दॅट इज 2x. मग जर एक्स स्क्वेअर प्लस 2चा डेरिव्हेटिव्ह 2x असेल, देन इंटिग्रेशन ऑफ 2x काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस 2. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 2x विथ dx इज इक्वल टू आला एक्स स्क्वेअर प्लस 2. आपण शिकलो आता डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशन एक्स, जर एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स असेल तर जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी ऑफ एक्स असेल तर जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन असतं एफ ऑफ एक्स. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2चा डेरिव्हेटिव्ह जर 2x असेल तर 2xचं इंटिग्रेशन असेल एक्स स्क्वेअर प्लस 2. ठीक आहे, सेम ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 काढला तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल 2x, 5चा डेरिव्हेटिव्ह येईल 0 इज इक्वल टू 2x, आणि बाय डेफिनेशन इंटिग्रेशन ऑफ 2x काय येईल तुमचा एक्स स्क्वेअर प्लस 5. ठीक आहे, परत पुढे काढलं समजा आपण डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 9. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एक्स, 9चा डेरिव्हेटिव्ह 0, देन इंटिग्रेशन ऑफ 2x इज ऑल्सो एक्स स्क्वेअर प्लस 9. ठीक आहे, म्हणजे इथे एक्स स्क्वेअर प्लस 2चा डेरिव्हेटिव्ह 2x आला तर 2xचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर प्लस 2, इथे पण 2xचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर 5, इथे 2xचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर प्लस 9. एक्स स्क्वेअर सेम राहतोय पण तुमचा कॉन्स्टंट काय होतोय, चेंज होतोय. कारण का कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0 असतो. मग तो कॉन्स्टंट एक्झॅक्ट आपण सांगू शकत नाही की कोणता कॉन्स्टंट येईल, 100 येईल, 1000 येईल, 1000 येईल, 10,000 येईल, ओके, 1,00,000 येईल. दिस इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू. मग ती कॉन्स्टंट व्हॅल्यू डिनोट केली जाते सी ने, म्हणून तो प्लस काय लिहितो आपण, प्लस सी लिहितो, दॅट इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आलं लक्षात, या सीला काय म्हणतात, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. म्हणून इंटिग्रेशन लिहिताना इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स काय लिहिलं जातं, एफ ऑफ एक्स प्लस सी, आणि ह्या सीला म्हणतात कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. कारण हा जो कॉन्स्टंट आहे तो आर्बिटरी आहे, चेंज होणारा आहे, म्हणून हा जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण लिहितो प्लस सी. दॅट इज द डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. आलं लक्षात, जर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी ऑफ एक्स असेल देन जी ऑफचं इंटिग्रेशन असतं एफ ऑफ एक्स, आणि प्लस इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. दॅट इज द डेफिनेशन. ठीक आहे, मग इन प्रिव्हियस चॅप्टर वी स्टडी द डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, वी हॅड स्टडी द डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हबद्दल आपण सर्व स्टडी केलेलं आहे, त्याचे फॉर्म्युले बघितले, सर्व स्टँडर्ड फॉर्म्युले झालेले आहेत. मग डेरिव्हेटिव्हचे ज्या फॉर्म्युले आपण शिकलोय त्याचा फक्त रिव्हर्स करायचा म्हणजे आपल्याला काय मिळेल, इंटिग्रेशन मिळेल. ठीक आहे, मग बघा आपण साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह बघितला होता. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असतो, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतो, आणि बाय डेफिनेशन इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय येईल, मग साइन एक्स प्लस सी. दॅट इज द फॉर्म्युला. जर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असेल तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, साइन एक्स असतं. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स
काय असतं मायनस साईन एक्स असतं. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साईन एक्स. and by definition integration of sin x is minus cos x plus c. फक्त मायनस साईन ह्या साईडला लिहिलं आपल्याला इथं मायनस नको होतं म्हणून इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स काय येतं मायनस कॉस एक्स. फक्त जे फॉर्म्युले आपले झाले त्याचं फक्त रिव्हर्स केलं म्हणजे आपल्याला काय मिळतं इंटिग्रेशन मिळतं. कारण इंटिग्रेशन हा काय असतो एक प्रकारचा अँटी डेरिव्हेटिव्ह असतो. ठीक आहे. म्हणून साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर कॉस एक्स असेल तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन साईन एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स असेल तर साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन इज मायनस कॉस एक्स. ठीक आहे. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो ई रेस टू एक्स. ठीक आहे. म्हणून इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स पण काय असतं ई रेस टू एक्स असतं. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असतं म्हणून ई रेस टू चं पण इंटिग्रेशन काय असतं ई रेस टू एक्स असतं आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. ठीक आहे. आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन बघितला. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह असतो एन एक्स रेस टू एन मायनस वन. पॉवर खाली लिहायची पॉवरमधून एक मायनस करायचा. दॅट इज द फॉर्म्युला ऑफ एक्स रेस टू एन डेरिव्हेटिव्हचा. ठीक आहे. मग याचं जर इंटिग्रेशन काढायचं असेल आपल्याला ठीक आहे तर इंटिग्रेशन ऑफ एन एक्स रेस टू एन मायनस वन हा येतो एक्स रेस टू एन येतो. बरोबर. दॅट इज द बाय डेफिनेशन. पण जर आपल्याला फक्त एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन काढायचं असेल कारण दिस इज अ स्टँडर्ड फंक्शन एक्स रेस टू एन हे मायनस वन कॉन्स्टंट असल्यामुळे हा फॉर्म्युला न करता आपण काय करणार आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन. ठीक आहे. एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन काय येतं तर एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन असतं एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. म्हणजे ह्या एक्स रेस टू एन इज अ पॉवर फंक्शन म्हणून या एकशी पॉवर एकाने वाढवायची आणि तीच पॉवर काय लिहायची खाली लिहायची. दॅट इज द इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन. मग तुम्ही म्हणाल हा फॉर्म्युला कसा आला बघा एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन हे आलं म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे एक्स रेस टू एन. आपण व्हेरीफाय करू. बघा एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन याचा डेरिव्हेटिव्ह काय यायला पाहिजे आता एक्स रेस टू एन यायला पाहिजे. ठीक आहे. एक्स रेस टू एन प्लस वनचा. मग आता वन अपॉन एन प्लस वन इज अ कॉन्स्टंट. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह पॉवर एकाने वाढवा तीच पॉवर पॉवर खाली लिहा पॉवरमधून एक मायनस करा. दॅट इज एन प्लस वन एक्स रेस टू एन प्लस वन मायनस वन हा फॉर्म्युला. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह असतो एन एक्स रेस टू एन मायनस वन पॉवर खाली लिही पॉवरमधून एक मायनस केला इज इक्वल टू वन अप. आता हा एन प्लस वन आणि हा एन प्लस वन काय झाला कॅन्सल. हा प्लस वन मायनस वन कॅन्सल इज इक्वल टू एक्स रेस टू एन. म्हणजे एक्स रेस टू इंटिग्रेशन हे आलं म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह आला एक्स रेस टू एन. मग हा फॉर्म्युला पाठ करायचा. एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन असतं एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. आणि सिम्पल वे कसं लक्षात ठेवायचं इंटिग्रेशन घेताना पॉवर एकाने वाढवायची आणि तीच पॉवर खाली लिहायची आणि डेरिव्हेटिव्हला पॉवर खाली लिहिली पॉवरमधून एक मायनस केला इंटिग्रेशनला पॉवर एकाने वाढवली तीच पॉवर खाली लिहिली. दॅट इज द फॉर्म्युले. आणि जेवढी जी फॉर्म्युले इनवर्स ट्रिग्नॉमेट्रीची असेल ट्रिग्नॉमेट्रीच्या असतील ई रेस टू एक्स असेल ए रेस टू एक्स असेल ह्या सर्व जे फॉर्म्युले झाले आपले डेरिव्हेटिव्हचे त्याचा इन्व्हर्स केला म्हणजे आपल्याला काय मिळतं इंटिग्रेशन मिळतं. ठीक आहे. मग आता ते फॉर्म्युले आपण एकदा रिकॉल करू की इंटिग्रेशन काय तर डेरिव्हेटिव्हचे तुमच्या पाठ झालेले आहेत विच इज कम्प्लिटली लर्न. आता त्याचा रिव्हर्स केलं म्हणजे मिळेल आपल्याला इंटिग्रेशन. ठीक आहे. मग त्या फॉर्म्युले बघू आपण. फॉर्म्युले स्टँडर्ड फॉर्म्युले. फर्स्ट फॉर्म्युला तोच आता आपण बघितला इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन. ह्या सर्व फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायच्या आहेत. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. ऑब्वियसली एन नॉट इक्वल टू वन. ठीक आहे. आताच बघितला एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन असतं एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन पॉवर एकाने वाढवायची तीच पॉवर खाली लिहायची. ओके. आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो वन अपॉन एक्स म्हणून वन अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय येतं लॉग एक्स येतं. अँटी डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स म्हणून वन अपॉन एक्सचं इंटिग्रेशन आलं लॉग एक्स. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ई रेस टू एक्स म्हणून ई रेस टूचं इंटिग्रेशन पण काय आलं ई रेस टू एक्स प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन असतं ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. आता तुम्ही म्हणाल की मॅडम ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ए रेस टू एक्स इंटू लॉग ए असतो तो लॉग ए इज अ कॉन्स्टंट म्हणून तो काय केला मी इकडे डिवाइड केला फक्त म्हणून ए रेस टू एक्स अपॉन काय आला तो लॉग ए. आणि ऑब्वियसली कंडिशन ए ग्रेटर दॅन 0 ए नॉट इक्वल टू 1.
इंटिग्रेशन ऑफ डी एक्स इज एक्स प्लस सी. आता कोएफिशियंट काही नसतो म्हणजे 1 असतो. मग इंटिग्रेशन अँड डेरिव्हेटिव्ह इज अ इनवर्स ऑफ इच अदर, ते कॅन्सल होतात म्हणजे एक्स प्लस सी. ठीक आहे. मग कॉन्स्टंट 1 असेल, 2 असेल, 3 असेल तर 3x 4x या पद्धतीने त्याचं इंटिग्रेशन आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे. कारण डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकांचे इनवर्स असतात, ते कॅन्सल होतात. मग याचं इंटिग्रेशन असतं एक्स प्लस सी. मग इंटिग्रेशन ऑफ डी टी विचारलं तर काय येईल मग ते टी, कारण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल, टी प्लस सी. ठीक आहे. नेक्स्ट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स, म्हणून कॉस एक्सचं इंटिग्रेशन आलं साइन एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन एक्स, म्हणून साइन एक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स. गोंधळ करायचा नाही, लक्षात ठेवायचं व्यवस्थित. साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर एक्स, म्हणून सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन आलं टॅन एक्स. नेक्स्ट इज कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, म्हणून कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन आलं मायनस कॉट एक्स. मायनस साईन फक्त आपण आन्सर साईडला लिहितोय. ठीक आहे. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स, म्हणून सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन आलं सेक एक्स. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, म्हणून कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आलं मायनस कोसेक एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह हा असतो म्हणून याचं इंटिग्रेशन आलं हे. त्याच्यानंतर इनवर्स फॉर्म्युली साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, आणि कॉस इनवर्सचा असतो -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणून त्याचं इंटिग्रेशन एक तर साइन इनवर्स एक्स येईल किंवा मायनस कॉस इनवर्स एक्स येईल. फक्त मायनस असेल तर ते मायनस इकडे आपण ट्रान्सफर केलं. ठीक आहे. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, किंवा कॉट इनवर्सचा असतो -1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणून इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर येईल टॅन इनवर्स एक्स किंवा कॉट इनवर्स एक्स प्लस एक्स. सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x (x²-1), म्हणून त्याचं इंटिग्रेशन आलं सेक इनवर्स. आणि कोस एक्सचं असतं मायनस असतं, फक्त मायनस साईन इकडे लिहिलं, म्हणजे यांचे जे इंटिग्रेशन येते एक तर साईन इनवर्स येईल मायनस कॉस इनवर्स, टॅन इनवर्स मायनस कॉट इनवर्स, सेक इनवर्स मायनस कोस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. या सर्व फॉर्म्युला ऑलरेडी आपल्या डेरिव्हेटिव्हमध्ये झालेल्या आहेत, फक्त त्याचा काय घ्यायचं आपल्याला रिव्हर्स घ्यायचं आहे. इंटिग्रेशन लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x 1/x इंटिग्रेशन लॉग एक्स. ठीक आहे. या सर्व फॉर्म्युले तुम्हाला रीड करायचे आहेत, पाठ करायचे आहेत, आणि त्याच्यावर सर्व एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. या सर्व फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे आहेत. ठीक आहे. मग जसं आपण डेरिव्हेटिव्हमध्ये रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह बघितलं होतं की दोन फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची ॲडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल किंवा स्केलर मल्टिप्लिकेशन असेल तर ते कसं फाइंड आउट करायचं, तसंच इंटिग्रेशनमध्ये आहे. ठीक आहे. नाव सी रूल्स ऑफ इंटिग्रेशन. इफ f and g are real valued integrable function of x, then integration of f of x plus gx is equal to integration f of x plus integration g of x. म्हणजे f आणि g हे तुम्हाला इंटिग्रेबल फंक्शन दिलेले असेल, देन ॲडिशन ऑफ टू फंक्शन इन इंटिग्रेशन, नाव सेपरेट द इंटिग्रेशन. ठीक आहे. म्हणजे दोन फंक्शनची जर इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला ॲडिशन दिलेली असेल तर त्या दोघं फंक्शनचा सेपरेट इंटिग्रेशन तुम्ही फाइंड आउट करू शकतात. जसं डेरिव्हेटिव्हमध्ये होतं, जर दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्हची ॲडिशन दिलेली असेल तर दोघांचे तुम्ही सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. समजा ddx ऑफ 2x प्लस साइन एक्स असेल तर 2xचा डेरिव्हेटिव्ह वेगळा काढायचे आणि प्लस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह वेगळा काढायचे. सेम इथेच आहे. इंटिग्रेशन ऑफ समजा 2x प्लस साइन एक्स असेल तर 2xचे इंटिग्रेशन प्लस साइन एक्सचं इंटिग्रेशन. ठीक आहे. दॅट इज द सिम्पल रूल. ओके. सेकंड इज डिफरन्स. जर इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स असेल आणि इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स, म्हणजे दोघं फंक्शनची सेपरेट डिफरन्स तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे जर 2x मायनस साइन एक्स असेल तर 2x मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स, किंवा e⁻² प्लस साइन एक्स असेल तर e⁻x इंटिग्रेशन मायनस साइन एक्सचं इंटिग्रेशन, म्हणजे दोघांचं सेपरेट इंटिग्रेशन तुम्ही फाइंड आउट करू शकता. तिसरं आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. जर फंक्शनला एखाद्या स्केलरने म्हणजे कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं असेल तर कॉन्स्टंट काय होतो, इंटिग्रेशनच्या बाहेर येतो आणि एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन आपण फाइंड आउट करू शकतो, व्हेअर के इज अ कॉन्स्टंट. येते लक्षात. म्हणजे समजा 2f(x) असेल तर 2 बाहेर काढायचा आणि f ऑफ एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं. म्हणजे 2e⁻x असेल तर 2 बाहेर आला आणि e⁻x इंटिग्रेशन e⁻x
या पद्धतीने त्याचं इंटिग्रेशन आपण फाइंड आउट करू शकतो. दिस इज ॲडिशन आलं, दोन फंक्शनचं सबस्ट्रॅक्शन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन नाही आहे दोन फंक्शनचं, स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे जर कॉन्स्टंट एखाद्या फंक्शनला मल्टिप्लाय असेल, एकच फंक्शन पाहिजे तर तो कॉन्स्टंट बाहेर निघतो आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो. जर दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल तर त्याच्यासाठी वेगळा रूल तो आपल्याला पुढे बघायचा आहे. जसं आपण डेरिव्हेटिव्हमध्ये प्रॉडक्ट लॉ बघितला होता, यू इंटू व्ही रूल, तसं इथे इंटिग्रेशनमध्ये पण आपल्याला बघायचं आहे फक्त स्केलर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मग आता हे जे फॉर्म्युला आपण बघितले ते आले सिम्पल फंक्शन, स्टँडर्ड फंक्शनचे, म्हणजे x⁻n असताना. ठीक आहे, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ x⁻n असेल इंटू dx, तर x⁻nचं इंटिग्रेशन असतं x⁻n+1 अपॉन n+1 प्लस. ठीक आहे, दिस इज द स्टँडर्ड फॉर्म्युला. पण एक्सच्या ऐवजी जर कॉम्पोजिट फंक्शन असेल, कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे काय माहिती तुम्हाला, कॉम्पोजिट फंक्शन असेल तर त्याचं इंटिग्रेशन कसं फाइंड करायचं, म्हणजे जर इंटिग्रेशन विचारलं असेल ax+b⁻n, दिस इज द कॉम्पोजिट फंक्शन. मग कॉम्पोजिट फंक्शन असेल याला काय म्हणायचं, यू मानायचं, म्हणजे x⁻nचा फॉर्म्युला आला इथे. मग x⁻nचा फॉर्म्युलानुसार हा येईल ax+b पॉवर एकाने वाढवली म्हणजे n+1 अपॉन हाला n+1 आणि इंटू ज्याला तुम्ही x मानतात त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं, डिव्हाइड करायचं. आणि x+bचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, a येईल. ए इज अ कॉन्स्टंट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आला, बीचा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे x+bचा डेरिव्हेटिव्ह काय आला, a प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन आलं जर तर ज्याला तुम्ही u मानतात त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं, डिव्हाइड करायचं. ठीक आहे, आपण जसं डेरिव्हेटिव्हमध्ये करायचो बघा, जर डेरिव्हेटिव्हमध्ये कॉम्पोजिट फंक्शन आलं, समजा d/dx ऑफ आला ax+b⁻n, तर आपण काय करायचो, x⁻nचा फॉर्म्युलानुसार n ax+b⁻n-1 आणि इंटू ज्याला तुम्ही u मानतात त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचे, मल्टिप्लाय करायचे. डेरिव्हेटिव्हने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. एक्झॅक्ट इंटिग्रेशनमध्ये काय करायचं, त्याच्या डेरिव्हेटिव्हनेच करायचं, पण काय करायचं, डिव्हाइड करायचं. लक्षात ठेवा, जरी इंटिग्रेशन असेल तरी त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं, डिव्हाइड करायचं. आलं लक्षात, गोंधळ करायचा नाही. डेरिव्हेटिव्हमध्ये मल्टिप्लाय करायचं, इंटिग्रेशनमध्ये काय करायचं, डिव्हाइड करायचं. किंवा जर स्टँडर्ड फंक्शन सोडून आलं म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन आलं की जिथे तुम्हाला यू मानावा लागतोय, तर त्या यूच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं, डिव्हाइड करायचं. ठीक आहे, म्हणजे रिझल्ट जर बघितला आपण, रिझल्ट आहे तो आपला रिझल्ट, इफ इंटिग्रेशन ऑफ f(x) जर φ(x) असेल प्लस c, इंटिग्रेशन ऑफ f(x) इज इक्वल टू φ(x) प्लस c, φ(x) प्लस c, देन इंटिग्रेशन ऑफ f(ax+b dx) जर एक्सच्या ऐवजी x+b आला, देन इंटिग्रेशन इज f(x) इंटिग्रेशन φ(x) म्हणजे φ(ax+b) अपॉन याचा डेरिव्हेटिव्ह काय आला a, तर a ने काय करायचं, डिव्हाइड करायचं. दॅट इज द रिझल्ट. इफ इंटिग्रेशन f(x) जर φ(x) असेल, देन f(x+b)चे इंटिग्रेशन φ(x+b अपॉन a प्लस c. जर समजा इंटिग्रेशन आपल्याला काढायचं असेल sin ax+b, ठीक आहे, मग साईनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस, बाय युजिंग फॉर्म्युला मायनस कॉस ax+b, हा झालं इंटिग्रेशन. पण एक्सच्या ऐवजी आहे इथे ax+b, मग ज्याला तुम्ही यू मानतात त्याच्या डेरिव्हेटिव्हने डिव्हाइड केला, त्याच्या डेरिव्हेटिव्हने, मग x+bचा डेरिव्हेटिव्ह आला a आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. ठीक आहे, साइन 2x+3 आला. ठीक आहे, मग साईनचा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा मायनस कॉस 2x+3 आणि 2x+3चा डेरिव्हेटिव्ह आला 2 प्लस c. डेरिव्हेटिव्हने काय केलं, डिवाइड केलं. ठीक आहे, दॅट इज काय काय बघितलं आपण, डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. जर f(x)चा डेरिव्हेटिव्ह g(x) असेल तर g(x)चं इंटिग्रेशन असतं f(x) प्लस c. c इज द इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट. दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट. त्याच्यानंतर बघितलं आपण स्टँडर्ड फॉर्म्युले, जी तुम्हाला लर्न करायचे आहेत. स्टँडर्ड फॉर्म्युलीमध्ये आपण
सर्व फॉर्म्युले ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे त्याचं उलट केलं तर आपल्याला इंटिग्रेशन मिळेल. या सर्व फॉर्म्युले आपण बघितल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर रूल्स ऑफ इंटिग्रेशनचे जे 3 रूल आहेत ते बघितले. ठीक आहे. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर रिझल्ट बघितला. जर कंपोजिट फंक्शन असेल तर त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं, डिव्हाइड करायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. थँक्यू.